रोहित पवार असंही म्हणालेत, की आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील, यांनी या अपघाताबद्दल किंवा या प्रकरणाबद्दल बोललं पाहिजे, असं पण ते बोललेत. असं काय होतं, की ते बोलत नाहीत त्याच्यावर विस्ताराने? नाही, त्या आता एक लक्षात घ्या की रोहित पवार हे अजितदादांचे पुतणे आहेत. जसे आमच्यामध्ये काही प्रश्न निर्माण, आम्हाला संशय निर्माण झालाय, तसं त्यांनी तो थेट, कारण का त्यांनी त्यांच्यासोबत काम केलेले. त्याच्यामुळे महाराष्ट्रात म्हणजे रोहित पवारांची असेल, म्हणजे रोहित दादांची असेल किंवा जनतेची असेल, साहजिकच वाटणार आहे ना की जे अजितदादाचे जवळचे नेते आहेत त्यांनी बोललं पाहिजे, त्यांनी आक्षेप घेतला पाहिजे. रोहित दादा पवार यांनी सांगितलं की त्याच दिवशी अजितदादा म्हणजे माननीय मोठ्या साहेबांनी जो काही समूह आला होता तिथे काहीतरी चुकीचं घडू नये महाराष्ट्र, त्याच्यासाठी ते मोठ्या साहेबांनी वक्तव्य केलं होतं. आता तिथनं आज 15 दिवस झालेले आहेत, तो दुसरा दिवस होता. म्हणजे कायदा सुव्यवस्था मेंटेन होण्यासाठी किंवा त्या बारामतीमध्ये जे कोणी विधीला आले होते त्याच्यातनं कुठला उद्रेक, कारण का काही झालं असतं. तुम्ही साऊथला बघितलेलं आहे की आवडतीचा अभिनेता गेला की लोक त्या चितेमध्ये उड्या घेताना दिसलेले, आत्महत्या केलेल्या दिसलेले. सेम ती परिस्थिती, सेम किंवा त्याच्यात थोड्या काही अधिक नाही, अजितदादा गेल्यानंतर त्या बारामतीमध्ये होती. जर चुकून जरी कळलं असतं की नाही हा घातपातच आहे, ऍक्सिडेंट आहे, तर तुम्हाला मी सांगते तिथल्या जनतेने ना या कुठल्याच नेत्यांना उभंही राहून दिलं नसतं, उभंही राहून दिलं, एवढी भयान परिस्थिती झाली असती. ते तितकंच खरं आहे, आपण त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामुळे आमच्या पक्षाचे प्रफुल्लबाई असतील, तटकरे साहेब असतील, यांनी बोललं पाहिजे असं त्यांच्या लोकांच्या अपेक्षा आहेत. आता ते का बोलले नाही, का नाही, तो नंतरचा पार्ट आहे. आता आमच्या समोर कुठला नेता नाही, आमदार नाही. आमचा बाप माणूस अजितदादा, ज्या अजितदादांनी आमदार घडवले, आमदाराच्या घरातल्या महिला असतील, म्हणजे कुटुंब म्हणून हे केलं. अजितदादांचं मीठ खाल्लेल्या लोकांना आज त्यांची परीक्षा आहे की ते अजितदादाबद्दल काय म्हणतायत, हे महाराष्ट्र पाहते. आणि ते प्रत्येक आमदारांनी बोलणं गरजेचं आहे. म्हणजे मी याच्यामध्ये जिरवळ साहेब असतील, हिंदूराव असतील, मला म्हणजे त्या लोकांच्या, अमोल मिटकरी असेल, पायावर डोकं ठेवून आभार मानायचे की तुमच्यासारखी लोक जगात आहेत, की खरं जे आहे त्या ज्या दादांनी त्यांना वसवलंय बसवलंय त्यांच्यासाठी ते तिथे स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार न करता, न घाबरता, अजितदादांचं निधन झाले तर सुनेत्रा वहिनींनीच उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली पाहिजे, राष्ट्रीय अध्यक्ष झाले पाहिजे, हे ठणकावून बोलले. याला म्हणतात राजकारणातली धुरंधर लोक.